किक नावाचा एक मूवी होता सलमान खानचा, ज्या मूवीमध्ये सलमान खान म्हणतो की आयुष्यात काहीतरी किक असावी. किक असावी म्हणजे काय, तर आयुष्यात एखादं चांगलं गोल असावं, जे गोल जे माझं लाईफ पूर्ण चेंज करून देईल, असं एखादं गोल माझ्या लाईफमध्ये असावं. मग ते गोल सेट केलं तर त्या सेट केलेल्या गोलला अचीव करण्यासाठी एक प्रॉपर प्लॅन असावा लागतो. आणि जर सेट केलेल्या गोलसाठी प्रॉपर प्लॅन नसेल तर मग ती एक फक्त आणि फक्त इच्छा राहून जाते. असे दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येतात. कधीतरी आपल्याला वाटतं, जसं मी 10वीला असताना मला वाटायचं की आपण चांगला इंजिनियर बनू, कधी वाटायचं कधी IPS बनू, कधी वाटायचं IAS बनू, कधी वाटायचं डॉक्टर बनू. असे हजारो विचार मनात येऊन जायचे, पण तेच बनलो ज्याच्यासाठी मी एक टार्गेट सेट केलं होतं. रिझन बिंग, आपण जरी मनात विचार हजारो येत असले तरी आपण त्यातले कोणते विचारांवर एक्झिक्यूट करतो, कशावर प्लॅन करतो आणि कशासाठी काम करतो, हे खूप महत्वाचं आहे. तर ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेणार आहे की अशा एखाद्या काही सवयी, ज्या सवयी आपल्याला आयुष्यात आपण स्वतःला लावून घेतल्या की डेफिनेटली यश मिळायला, कुठल्याही गोष्टीत यश मिळायला सोपं जातं. मोठमोठे बिझनेसमन असेल, मोठमोठे पॉलिटिशियन्स असतील, यांच्याकडे स्ट्रॅटेजी मेकिंगची एक वेगळी टीम असते आणि स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करण्यासाठी एक वेगळी टीम असते. रिझन, या लोकांना एवढा वेळ मिळत नाही की कुठल्या गोष्टीवर काय विचार करावा. इवन जर तुम्ही बघितलं तर CMO ऑफिस असेल, PMO ऑफिस असेल, यांचे सेक्रेटरी असतात. हे सेक्रेटरी असतील जे IAS लेवलचे असतात, ते प्लॅन करतात, प्लॅन एक्झिक्यूट करून घेतात. आपण ॲज अ स्टुडंट म्हणून आपल्याला तेवढे सेक्रेटरी ठेवणं किंवा ते घेणं आपण डेफिनेटली अफोर्ड करू शकत नाही, त्याची गरज पण नाही. आपण स्वतःचा प्लॅनही बनवू शकतो आणि तो एक्झिक्यूटही करू शकतो. कारण एखादा प्लॅन जो आहे, एखादा सेट केलेला प्लॅन जो आहे, हा तुमचे कितीही दिवस, कितीही टाइम वाचवू शकतो. म्हणून म्हणतात की अन आवर ऑफ प्लॅनिंग कॅन सेव्ह आवर्स ऑफ डुईंग. म्हणजे 1 तासाचं प्लॅनिंग जे, आता जसं हे लेक्चर्स आजचं मी रेकॉर्ड करतोय, तर हे लेक्चरमध्ये मी हार्डली 5-7 मिनिटं 10 मिनिटं तुमच्यासोबत बोलतोय. पण हे लेक्चर शेड्यूल करण्यासाठी किंवा हे लेक्चर बनवण्यासाठी, हे लेक्चर तयार करण्यासाठी मला 1.5-2 तास लागले. विचार करावा लागले की कोणतं कोट कुठे नेमकं सेट होईल, नेमक्या काय अशा गोष्टी मी टाकल्या पाहिजे सो दॅट मुलांना ते एक्झॅक्टली अपिलिंग वाटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी ऍक्टिव्हिटी सांगतोय, जी ऍक्टिव्हिटी यापूर्वी खूप विद्यार्थ्यांनी केली आणि त्याच्यातून पॉझिटिव्ह आउटकम आले. मी स्वतः एक्झिक्यूट केली, त्याच्यातून पॉझिटिव्ह आउटकम आले. अशी एक ऍक्टिव्हिटी मी म्हणेल डायरी रायटिंग. जी डायरी रायटिंग तुम्ही डेली करता, म्हणजे जी डायरी रायटिंग मी तुम्हाला आज सजेस्ट करतोय, त्या डायरी रायटिंगच्या माध्यमातून एक प्रॉपर प्लॅन आपल्याला लक्षात येतो की नेमकं मला कुठे जायचंय, किती दिवसात जायचंय, ते अचीव गोल कसं करायचंय, कशा पद्धतीने एक्झिक्यूट करायचंय. यासाठी मी आज तुम्हाला एक सजेस्ट करतो की तुम्ही डायरी रायटिंग करा. एक दिवसभरातला 10 ते 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला हार्डली लागेल, पण ज्याच्यामुळं तुमचं दिवसभराचं, आठवड्याचं, महिन्याभराचं आणि वर्षाचं, इवन लाईफचं एक गोल तुम्हाला सेट करून त्याच्यावर काम करता येईल. आता बरेचदा असं होतं की आपण एवढं काही कन्सिस्टंट माणसं नाहीये, किंवा सर असं होतं की मी डायरी राईट करण्याचा प्रयत्न केला होता, पण 4 दिवस लिहिली, 5 दिवस लिहिली, 6 दिवस लिहिली, त्यानंतर मी गिव्ह अप करून टाकलं किंवा सोडून दिलं. तर एक हे ज्याला आपण म्हणतोय, आपण कर्मदरिद्रीपणा म्हणू शकतो याला. कारण की असे लोक ज्यांना माहिती किंवा काय करायचंय पण ते करू शकत नाहीये किंवा करत नाहीये, स्वतःहून करत नाही, अशा लोकांना मी कर्मदरिद्री म्हणेन. हा ठीक आहे, हे मी हे समजून घेऊ शकतो की आठवड्यातून एखाद दिवस माणसाला थोडासा फ्री असला पाहिजे. नाही लिहिली एखाद दिवस, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मग ते दिवस तुम्ही तेवढं पेज तुम्ही रिकामं सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण आठवड्यातले 5-6 दिवस जरी तुमच्याकडनं एक्झिक्यूट झालं, मी असं कधीच म्हणत नाही की बँकिंगच्या किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी 15-15, 16-16 तास अभ्यास करावा लागतो. मी म्हणतोय प्रॉपरली करा, 8-10 तास तेवढंही मोर देन इनफ आहे. फक्त लॉंग टर्म करा, म्हणजे टाइम बाउंडिंग ठेवू नका की 8 दिवस केला, मग 15 दिवस गॅप दिला, पुन्हा महिनाभर केला, पुन्हा 20 दिवस गॅप दिला, असं होऊ देऊ नका. अभ्यास जर करतायत तर एखाद दिवस गॅप पडणं अत्यंत स्वाभाविक आहे. आपण काही मशीन नाही आहे की आपण कन्सिस्टंटली चालू राहू. थोडा ब्रेक हा माणसाच्या माइंडला असणं आवश्यक आहे, आणि तो ब्रेक जर तुम्ही दिला प्रॉपरली राईट टाइमला, तर मी म्हणेल की आणखी जास्त जोमाने आपण काम करू शकतो. जसं मी जर अभ्यास करायला बसलो, तुम्ही 1.5-2 तास अभ्यास करायला पाहिजे, त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक भेटला पाहिजे. हा डेफिनेटली त्यावेळेस चहा जाऊन प्यावा असं काही कंपल्सरी नाही. 5-10 मिनिटांचा ब्रेक घेतला, थोडं फिरून आलो, पुन्हा अभ्यासाला बसलो, पुन्हा 1.5-2 तास अभ्यास केला, मग पुन्हा 5-10 मिनिटांचा ब्रेक घेतला. तो 5-10 मिनिटांचा ब्रेक पुढचे 1.5 तास तुमचं कॉन्सन्ट्रेशन टिकून ठेवल. पुढचे 1.5-2 तास जे तुमची एनर्जी लेवल वाढवेल, तो 1.5-2 तासामध्ये तुम्हाला स्टॅग्नन्सी येणार नाही.
त्या फक्त आणि फक्त 5-10 मिनिटांच्या ब्रेकमध्ये. आता बरेचदा असं होतं की मुलं तास 2 तास अभ्यास करतात, नंतर मोबाईल घेऊन बसतात, 1-1, 1.5 तास निघून जातो रील पाहण्यामध्ये, लक्षातच येत नाही की 1.5-2 तास वाया गेले. तर हवाला जो पार्ट आहे त्यामुळे मोबाईल पासून थोडंसं दूर डेफिनेटली राहायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय की डायरी मेंटेन करा आणि डायरी मेंटेन करण्याचे काय काय फायदे आहेत हे मी स्वतः अनुभवलेत, विद्यार्थ्यांनी अनुभवले आणि मग म्हणून मी पुन्हा त्या गोष्टीवर ठाम आहे की बाबा तुम्ही एक डायरी मेंटेन करा. मग बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न येतो की सर डायरी मेंटेन नेमकी कशी करायची, डायरीत लिहायचं काय, तर डायरीत काय काय लिहिलं पाहिजे. सगळ्यात पहिले तर छोटे छोटे टार्गेट डिसाईड करा. असं नका महिनाभराचा प्लॅन बनवतो, 20 दिवसांचा प्लॅन बनवतो, 2 महिन्याचा प्लॅन बनवतो, SBI क्लर्कचा प्लॅन बनवतो, असं करू नका. छोटे छोटे 7 दिवसांचे प्लॅन बनवा. मग 7 दिवसांचा म्हणजे आठवड्याचा एक प्लॅन बनवला. आता तो आठवड्याचा प्लॅन बनवण्यासाठी मी स्वतः एक चांगली सवय काय लावून ठेवली आहे की मी एक वीकली टाइम टेबलसाठी मी एक वीकली रिमाइंडर लावून ठेवलंय, म्हणजे अलार्म लावून ठेवलाय. त्या अलार्म मध्ये मी एव्हरी संडेला रात्री 9 वाजता एक अलार्म लावून ठेवलाय. तो मला रिमाइंड करून देतो. आता संडेला नॉर्मली सकाळी आपण नॉर्मली 8-9ला उठतो. 8-9ला उठलो की सकाळीच्या 1-2 तासामध्ये काय करायचं की या आठवड्यात मला काय काय करायचंय त्या गोष्टी मी त्याच संडेला डिसाईड करून ठेवतो. मग मंडेला काय करायचं, ट्यूजडेला काय करायचं, वेनसडेला काय करायचं, थर्सडेला काय करायचं, फ्रायडेला काय करायचं, सॅटर्डेला काय करायचं, हे कुठे लिहून ठेवणार, तर डायरीमध्ये लिहून ठेवणार. म्हणजे मी आठवड्याचा प्लॅन जो आहे हा संडेला बनवून ठेवला. हा ठीक आहे, काही गोष्टी काही ऑब्स्टॅकल्स मध्ये आले, काही अडचणी आल्या तर मे बी मे नॉट बी त्यात थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. पण प्रॉब्लेम असा आहे की मी तो आठवड्याचा प्लॅन जो आहे हा बनवून ठेवला पाहिजे. मग एखाद दिवशी मागे पुढे होईल, काय प्रॉब्लेम नाही, मी त्याला निरंक सोडून देईल, काय प्रॉब्लेम, ठीक आहे, एक दिवस माझ्याकडनं नाही झालं काम, सोडून दिलं, काय फरक पडत नाही, म्हणजे त्याला काय फार मोठं बदलणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक वीकली प्लॅन ठरवेल संडेला आणि मंडेपासून तो एक्झिक्यूट करणं स्टार्ट करेल. मग संडेलाच मी लिहून ठेवेल की मंडेला मला कोणते टास्क करायचे, ट्यूजडेला कोणते टास्क करायचे, वेनसडेला कोणते टास्क करायचे. फॉर एक्झाम्पल मंडेला मला सिम्प्लिफिकेशनचे 50 नंबर सिरीजचे 50, DIचे 50, अप्रॉक्सिमेशनचे 50, सेम रिजनिंगचे काही क्वेश्चन, इंग्लिशचा अभ्यास करायचा, एवढे मी छोटे छोटे. आणि आठवड्याचा सेम प्लॅन ठेवा, रोज प्लॅन बदलू नका. आठवड्याचा मोस्टली प्लॅन जो आहे हा सेम ठेवा. किंवा तुम्ही असं करू शकता, पहिले 3 दिवसांचा प्लॅन वेगळा, पुढचे 3 दिवसांचा प्लॅन वेगळा, अल्टरनेट पण करू शकता. पण तो रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असं नको व्हायला की आज एकदम वेगळं, उद्या एकदम वेगळं, परवा आज रिजनिंग, उद्या क्वांटम, परवा GA, असं करू नका. छोटे छोटे टास्क कंप्लीट ठेवा आणि त्याला रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करा. बर, मग त्यानंतर काय केलं पाहिजे की रोज, आता मी रोजचा एक रिमाइंडर सेट करायचं. रोज रात्री जेव्हा तुम्ही झोपणार आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही 10:30ला झोपता किंवा 11ला झोपता, मग 10:30 पावणे 11चा एक रिमाइंडर पुन्हा अलार्म लावून ठेवा रोजचा. आता तो वीकली रिमाइंडर वेगळा किंवा वीकली अलार्म वेगळा आणि हा डेली अलार्म वेगळा. मग डेली अलार्म मध्ये तुम्ही काय सेट करणार, डेली अलार्म मध्ये तुम्ही काय लिहायचं की डेली अलार्म मध्ये रोज पावणे 11 वाजता मग तिथं एक रिमाइंडर किंवा नोट्स लिहून ठेवायची की डायरी रायटिंग. मग रोज रात्री पावणे 11 वाजता मला डायरी रायटिंग करायची. मग डायरी रायटिंग मध्ये मी काय करणार, आज मी काय टास्क केला, टुडेज टास्क डन, काय काय केलं, सिम्प्लिफिकेशनचे 50 सोडवले हो, नंबर सिरीजचे एवढे सोडवले हो. मग फक्त टिक टिक करायचं काम ठेवलं तरी चालतं की बाबा एवढं टार्गेट होतं, एवढं कंप्लीट केलं, एवढं टार्गेट होतं, एवढं कंप्लीट केलं, ठीक आहे, आज काहीच कंप्लीट नाही केलं, मी तिथं 0 लिहून टाकेल. बर, मग जेवढे आता सपोज मी 100 क्वेश्चनचं टार्गेट ठरलं होतं, 50च क्वेश्चन झाले, मग प्रामाणिकपणे लिहा 50 क्वेश्चन, ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, आज मी काय काय केलं. दुसरा मुद्दा आहे तो मी आज काय काय नवीन शिकलो. फॉर एक्झाम्पल मी आता सध्या मला कमर्शियल जमत नाही, मग मी जानेवारी हा पूर्ण महिना कमर्शियल रिव्हिजनसाठी ठेवलाय. किंवा मला DI जमत नाही, किंवा मला रिजनिंग मध्ये सिटिंग अरेंजमेंट पझलला थोडं जड जात आहे, मग मी त्या टॉपिकचे व्हिडिओ मी पाहतोय, मग लेक्चर्स मी रिवाइज करतोय. मग आज मी नवीन काय शिकलो ते पण लिहून ठेवा, सो दॅट काही दिवसानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे जी माझी विकनेस होती ती हळूहळू आता स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट होत चालली आहे. तर व्हॉट यू लर्न टुडे, मी आज काय शिकलोय, हावाला पाठ जो आहे तो मग तिथं लिहून ठेवायचं की मी आज काय 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 कशा पद्धतीने शिकलो ते तिथं लिहून ठेवा. मग त्यात एखाद दिवशी मी नाही काही नवीन शिकलो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, उद्या मी काहीतरी नवीन शिकेल. आणि प्रत्येक दिवस असं नाही होणार ना की काही नवीनच शिकायला भेटेल, काहीतरी मागचं पण रिप्लिकेशन होऊन जाईल आणि एक सर्टन टाइम येईल की तुमच्या विकनेस ज्या आहेत या संपून जातील, बऱ्यापैकी स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट होऊन जातील. त्यानंतर जर तुम्ही टेस्ट देत असाल तर डेली टेस्टचे स्कोर जे आहेत हे नोट डाऊन करून ठेवा. मग क्वांटमध्ये किती स्कोर, रिजनिंगमध्ये किती स्कोर, इंग्लिशमध्ये किती स्कोर आला, मग क्वांटमध्ये कितीपैकी किती अटेम्प्ट केले, किती रॉंग झाले, किती करेक्ट झाले, त्याचा एक छोटासा टेबल बनवा. त्या टेबलमध्ये रॉंग किती झाले, पर्सेंटाईल किती आलं, ओव्हरऑल पर्सेंटाईल किती आलं, सो दॅट तुम्हाला डेली तुमची इम्प्रोव्हायझेशन कळेल किंवा तुमचं स्ट्रेंथ विकनेस कळतील की अरे क्वांटमध्ये अटेम्प्ट कमी होत आहेत, अजून इम्प्रोव्हाइज करण्यासाठी काय केलं पाहिजे.
रिजनिंग मध्ये अटेम्प्ट जास्त होत आहेत, मग रिजनिंगचा टाइम थोडा कमी केला पाहिजे. तर या ज्या गोष्टी या तुम्हाला तुमच्या टेस्टच्या स्कोअर्सवरून कळेल. मोबाईलच्या ॲपमध्ये आपले स्कोअर असतात. आपण आजची टेस्ट द्यायला गेलो, कालचं काही लक्षात राहत नाही, त्यामुळे डेली डायरीवर लिहून ठेवा, सो दॅट तुमच्या लक्षात राहील की अरे हा मागचा कालचा स्कोअर असा होता, आज 2 मार्कांनी कमीच झाला, उद्या पुन्हा 2-4 मार्कांनी वाढला, आणि ते फ्लक्च्युएशन हे कंटिन्युअसली होत राहणार आहे. त्यानंतर तुमच्या ग्रोथचा ट्रॅक ठेवा. कीप ट्रॅक ऑफ युअर ग्रोथ. म्हणजे तुम्ही जे डेली काम करताय त्याला आठवड्यातून, महिन्याभरातून, 15 दिवसातून एकदा रिवाईज करत बघा की अरे हा मागच्या महिन्याभरात मी काय केलं, काय काय इम्प्रोवाइज झालं, काय काय मी कमावलं, किंवा काय काय मी नवीन शिकलो, कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्या स्ट्रेंथ्समध्ये कन्वर्ट झाल्या, कोणत्या विकनेस माझ्या स्ट्रेंथ्समध्ये कन्वर्ट झाल्या. सो दॅट तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल की अरे हा 1-2 महिन्यामध्ये मी एवढं केलं, आणि याच्यामध्ये माझ्या खूप चांगल्या लेवलचा कॉन्फिडन्स तयार झाला, किंवा भरपूर गोष्टी माझ्या विकनेसमधून स्ट्रेंथ्समध्ये कन्वर्ट झाल्या. हे सगळं करत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची, बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. स्वतःशी प्रामाणिक असणं. कारण स्वतःशी जर बघा, आता आपण बरेचदा म्हणतो की ती एक म्हण आहे मराठीमध्ये की झोपलेल्या जागे करता येतात, झोपेचं सोंग घेतलेल्या जागे नाही करता येत. मग बरेच लोक काय करत असतात की ते सोंग घेतात. मग अशा लोकांना तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणजे एखादा विद्यार्थी सकाळी 7 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास शिकत बसतो, त्याचा रिझल्ट लवकर येत नाही. आणि एखादा व्यक्ती असा असतो की जो 8ला येणार, रात्री 9-10 निघून जाणार, प्रामाणिकपणे 8-10 तास अभ्यास करणार, आणि त्यांचे रिझल्ट लवकर येऊन जातात, कारण ते स्वतःशी प्रामाणिक आहे. तर ते प्रामाणिक राहायला शिका. कारण स्पर्धा परीक्षा काही जुगारचा खेळ नाही की चला एखाद्याला जुगार लागून गेला आणि मग त्याचं फायनल सिलेक्शन झालं, असं कधीच होत नाही. स्पर्धा परीक्षा ही तुमच्या अभ्यासावर, तुमच्या कन्सिस्टंट प्रॅक्टिसवरच क्वालिफाय होणारे, पास होणारे तुम्ही. त्यामुळे कन्सिस्टंटली हे करण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक असणं फार आवश्यक आहे. इतरांना सांगत बसू नका मी किती अभ्यास करतो. स्वतःला विचारा, खरंच मी स्वतःला प्रामाणिकपणे एवढा वेळ देतोय का, प्रामाणिकपणे मी एवढा अभ्यास करतोय का, डे टू डे माझ्यामध्ये काही इम्प्रोव्हायझेशन होतंय का. कितीही ढमधला विद्यार्थी असेल, ज्याचं स्कूलिंग खूप डल लेवलला झालंय, म्हणजे नाही माझं स्कूलिंग चांगलं झालं नाही, माझं अकॅडमिक चांगलं नाही, त्याचाही 1-2 महिन्यात हळूहळू त्याच्यामध्ये काही ना काही इम्प्रोव्हायझेशन व्हायला लागतात. पण हे इम्प्रोव्हायझेशन होऊन त्याच्यातून रिझल्ट येण्यासाठी तुम्ही तेवढं टिकणं आवश्यक आहे. जे म्हणतात ना इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टू विन द गेम जस्ट रिमेन इन द गेम. जिंकण्यासाठी बरेचदा टिकणं पण आवश्यक असतं. बरेच क्रिकेटर्स म्हणा किंवा बाकी कुठल्याही फील्डमधले लोक म्हणा, यांचा काही नेहमीच असा चढता ग्रोथ किंवा चढता आलेख नव्हता. कधी असं झाला असेल, कधी डाऊन आला असेल, पुन्हा अप झाला असेल. तर हा अप अँड डाऊन वाला पार्ट जो आहे हा आयुष्यभर चालू राहणार आहे. त्याला काही असं हे नाही की बाबा नवीन तुमच्यासाठी काही नाही. ठीक आहे, तर हाच मेसेज तुम्हाला आज द्यायचा होता. प्रत्येकाने एक डायरी परचेस करा. मी स्वतः आज एक डायरी विकत घेतली आहे. या डायरीमध्ये मी आजपासूनच लगेचच्या लगेच कामाला स्टार्ट करतोय. अशा पद्धतीने एक डायरी विकत घेतली. आज संध्याकाळी 1 जानेवारीला 30 डिसेंबरला बर्थडे झाला. आज पुन्हा 2 केक कापले. त्याच्यामध्ये काही लोकांनी माझ्यासाठी काही लिहिलं होतं, ते मी मुद्दामून चिटकून ठेवलं, कुठं जागा नव्हती लिहायला. ठीक आहे, आता मी उद्यापासून लगेचच्या लगेच डायरीमध्ये लिहिणं स्टार्ट करणार आहे की डेलीचा टास्क. आता डे टू डे अशी एक डायरी विकत घ्या आणि त्याच्यामध्ये सपोज 20 मार्चला मला काय करायचंय, काय काय करायचं होतं, काय काय झालंय, आणि हे सगळ्या गोष्टी प्रॉपरली लिहून ठेवा. 400-500 रुपये खर्च होऊ द्या, काही फरक पडत नाही. ती काय फार मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे, फार छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्हाला तुमचा पूर्ण ट्रॅक ठेवणार आहे पूर्ण आयुष्यभराचा. आणि काय हा आयुष्यभराचं म्हणजे पूर्ण आयुष्यभराचं तुम्हाला करायचं नाही. एकदा सिलेक्शन झालं कशाला ठेवता ट्रॅक ब्रेक, निवांत आयुष्य जागा, सुखाने जागा. पण सध्या जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत प्रॉपर प्लॅन करा, कारण प्रॉपर प्लॅन आणि त्याचं एक्झिक्युशन म्हणजे सक्सेस आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि सगळ्यांनी डायरी लवकरात लवकर विकत घ्या, लवकरात लवकर या कामाला स्टार्ट करून द्या.